गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना की प्रत्येक स्त्री पुरुषाला म्हणजे या पृथ्वी तलावरच्या जीवाला आहे ना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जावंच लागतं। हा फेरा आहे ना तो कुणालाच चुकलेला नाही। पण गरुड पुराणामध्ये हे सुद्धा वर्णन केलेलं आहे की या पृथ्वी तलावरचे हे जीव आहेत ना 90% जीव आहेत त्या जीवांना आहे ना नरकात जावं लागतं। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मनुष्य नरकात का जातो बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना ते करणंसुद्धा गरजेचं आहे। म्हणजे सनातन धर्मामध्ये म्हणजे गरुड पुराणाचं खूप महत्त्वच आहे ना, ज्यामध्ये मृत्यूनंतर आत्म्याच्या ज्या हालचालींविषयी आहेत ना अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच काय बरं? म्हणजे मनुष्य जन्मातील कोणत्या कर्मामुळे तुम्हाला मुक्ती मिळते किंवा नरकामध्ये नेलं जातं याची ही माहिती आहे ना आपल्याला पुराणामध्ये दिसून येते। म्हणजे समर्थांनी सांगितलेलंच आहे ना व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होईल किंवा नरक प्राप्त होईल ना याची पूर्ण माहिती आहे ना पूर्ण या शास्त्रामध्ये दिलेली आहे। बघा त्याने जिवंत अवस्थेमध्ये त्याने जे कर्म केलेले असतात ना ते कर्मच ठरवत असतात की नक्की तू स्वर्गामध्ये जाणार आहेस की या नरकामध्ये जाणार आहेस। म्हणजेच हे गरुड पक्षी भगवान विष्णूंचं वाहन मानलं जातं आणि श्रीहरी यांनी स्वतः जीवन मृत्यू आहे ना स्वर्ग नरक आहे ना आणि पुनर्जन्म आहे याबद्दल स्वतःनी सांगितलेलं आहे। हे देखील सांगितलेलं आहे ना की नरकाचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या कृतीनं मनुष्याला कोणता नरक प्राप्त होतो। म्हणजेच या गरुड पुराणामध्ये एकूण 84 लाख नरकांचं वर्णन करण्यात आलेलं आहे। त्यापैकी 21 नरकांना स्थूळ नरक असं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजे पहिला म्हणजे महावीची म्हणजे गायींना मारणाऱ्यांना रक्ताने माखलेल्या ठिकाणी फेकलं जातं जिथे मोठमोठे काटे आत्म्याला टोचत असतात। बघा कधी कधी आपण पाहतो की एवढं प्राण्यांवर अत्याचार केले जातात ना पण मृत्यूनंतर त्याची काही कमी भरपाई करावी लागते का? सर्वात मोठं पाप आहे आणि कधीच यमदूत त्यांना सोडत नाही। दुसरं पाहूया कुंभीपाक म्हणजे जे लोक कोणाची जमीन हडप करतात बघा प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणजे किंवा ब्राह्मण मारतात ना त्यांचा आत्मा या नरकातच जलत्या वाळूत टाकला जातो। बघा म्हणजे कधी कधी आपण ऐकतो की इथे मर्डर झाली इथे या माणसाला मारलं। त्या लोकांनी लक्षात ठेवा की तुमच्या बाबतीत काय घडणार आहे। आता तिसरं पाहूया रवरव म्हणजे जे लोक आपल्या हातातील खोटी साक्ष देतात आणि त्यांना या नरकामध्ये वेळूप्रमाणे चिरडलं जातं। चौथं पाहूया मंजूस निरापराध लोकांना पकडणाऱ्यांना या जळत्या बारमध्ये टाकून या नरकामध्ये जाळलं जातं। म्हणजेच तुम्ही म्हणत असताना की जोपर्यंत हे आयुष्य आहे ना तर मजा करून घ्यावी पण तुम्ही आता मजा करायला जाल ना तुमची ती क्षणिक मजा असेल पण मृत्यूनंतर खरा प्रवास सुरू होणार आहे आणि या प्रवासाला जर सामोरे जावं वाटत असेल ना तर आपल्याकडे पुण्यकर्म असायला हवेत। ज्याच्याकडे पुण्यकर्म असतील ना त्याचा प्रवास सुखाचा होईल।
पण ज्यानं तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर एन्जॉय, जर एन्जॉय करताय तर हा एन्जॉय आहे ना मृत्यूनंतर तुमच्या खूप त्रासदायक ठरणार आहे. बघा आता पुढे पाहूया. अप्रतिष्ठित म्हणजे जे लोक असतात, धार्मिक व्यक्तींचं नुकसान करतात किंवा त्यांचा नाश करतात ना, त्यांना विष्ठा, मूत्र आणि पुणे भरलेल्या या नरकामध्ये उलटं फेकलं जातं. बघा आता 6वं पाहूया. विलेपक, दारू पिणारे ब्राह्मण असतात ना, लाखाच्या या धगधगत्या आगीमध्ये ते फेकले जातात. म्हणून आपण दारू प्यावी किंवा पिऊ नये आता तुम्ही ठरवावं. आपण वेगवेगळ्या व्यसनांमध्ये आपलं मन रमवतो, पण ह्या व्यसनांनी भरलेले हे मानव असतात ना, त्याला अशा प्रकारे दुःख सहन करावं लागणार आहे. पुढे पाहूया. महाप्रभ म्हणजे जे पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण करतात किंवा त्यांना वेगळे करतात, अशा पापी आत्म्याला आहे ना या नरकामध्ये टाकलं जातं आणि त्याला काट्याने सुद्धा टोचलं जातं. म्हणजेच काय, म्हणजे आपण पाहत असतो पती पत्नीचं नातं व्यवस्थित चालू असतं, पण त्यांच्यामध्ये विष काढवण्याचं काम असतं ना, तिसराच मनुष्य करत असतो. आणि या मनुष्यामुळं शेवटी पती पत्नीचा संसार तुटला जातो, मुलं बाळं वेगळे होतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये विष कालवण्याचं जो काम करतो ना, त्याला या यातना भोगाव्या लागणार आहे. म्हणून आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं हेच भगवंताला आवडतं ना. आता आपण पुढे पाहूया. जयंती हा नरक आहे ना, हा जयंती नरक आहे ना, तो मोठा खडक आहे. यामध्ये इतर महिलांशी शारीरिक संबंध ठेवणारे लोक असतात, त्या खाली ठेचले जातात. म्हणजे काय, म्हणजे आपण ऐकलं असेल बघा, एक पुरुष असतो ना, वेगवेगळ्या स्त्रियांसोबत संबंध ठेवत असतो. म्हणजेच एकाला फसवलं की दुसऱ्याला फसवणं, म्हणजे वेगवेगळ्या स्त्रियांना जाळ्यात ओढत असतो. त्यांना देखील आहे ना या गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे की त्यांना कोणकोणत्या शिक्षा होत असतात. आता पुढे पाहूया. शल्मली नरक हा जळत्या काट्याने भरलेला नरक आहे आणि यामध्ये अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवणाऱ्या महिला असतात ना, म्हणजे त्या जळणाऱ्या शांबळीच्या झाडाला मिठी मारावी लागते. बघा एवढा हा भयंकर नरक असतो. आता पुढे पाहूया. महारौरव नरक म्हणजे कोणाच्या शेतामध्ये धान्याचं कोठार म्हणजे गाव आणि घराला आग लावणारे लोक असतात ना, या नरकामध्ये युगानुयुगे शिजतात. म्हणजेच बघा पुढे पाहूया. कडमळ नरक जे लोक आपल्या जीवनामध्ये पंचयज्ञ करत नाही, त्यांना विष्ठा, मूत्र आणि रक्ताने भरलेल्या या नरकामध्ये टाकलं जातं. म्हणजेच मनुष्यानं, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं दान पुण्य करावं, दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख निर्माण करावं, दुःखामध्ये दुःख निर्माण करावं. म्हणजे काय, म्हणजे जर जो दुःखी असेल ना, तर त्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण आपण तसं करतो का? म्हणजे दुसऱ्यांकडून आशीर्वादसुद्धा घेतले पाहिजेत, पण आपण तसं कधीच करत नाही. बघा आपण पुढचा नरक पाहूया. भयंकर नरक हे जे नरक आहे ना, ते अनेक प्रकारच्या यातनांनी भरलेलं आहे. म्हणजे त्यात एक नाही तर अनेक यमदूत आहेत, ज्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणजे गरुड पुराणानुसार पापी लोकांना नरकात आपापसात भांडताना पाहून यमदूत त्यांना कठोर आणि भयानक शिक्षा करतात, नरकाच्या ठिकाणी फेकून देतात. आणि तसेच जो मनुष्य देवाला विसरतो ना, केवळ आपल्या नातेवाईकांच्या पालनपोषणामध्ये मग्न असतो, ऋषी संतांसाठी दान करत नाही, असा माणूस नरकामध्ये जातो आणि दुःखी होऊन जातो. तसंच जो माणूस अधर्म करतो ना, तसंच अनैतिक कारण कृत्य करून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी संपत्ती जमा करतो
अशा व्यक्तींची संपत्ती आहे ना त्याच्या हयातीमध्ये लुटली जाते आणि गरुड पुराणानुसार तो मृत्यूनंतर सर्व नरक भोगतो आणि शेवटी अंधात्व मिश्र नरकामध्ये जातो. तसेच जे पुरुष बघा, काही पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील जे अनैतिक संबंध म्हणजे लैंगिक संबंध आणि वासना करतात ना, याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पुण्यतिथीला म्हणजे व्रतामध्ये श्राद्धाच्या दिवशी संबंध ठेवत असतात ते पापाचे भागीदार होऊन तामिश्र किंवा अंधत्व मिश्र आणि रवरव नावाच्या नरक यातना भोगतात. तसेच अशी व्यक्ती आहे ना जो केवळ स्वतःसाठी दान करत नाही, बघा म्हणजे जो भगवंतासाठी दान करत नाही, केवळ स्वतःसाठी दान करतो म्हणजे स्वतःसाठी जगतो, अशी व्यक्ती आहे ना या नरकामध्ये सहभागी होते. अशा व्यक्तीला कुडमाळ, कळसूत्र, पुतिमूत्र असे नरक भोगावे लागतात. तसेच जो व्यक्ती इतरांकडून पैसे उधार घेऊन ते परत केले नाही ना तर काय होईल असा विचार करतो ना, अशा लोकांचा हिशोब देवाकडे असतो. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आपण कधी कुणाचे उधार पैसे घेतले ना तर ते लगेच देऊन टाकावं, कारण मृत्यूच्या अगोदर आपल्या जीवनामधील सर्व उधारी आहे ना तो फेडूनच मृत्यू व्हावा. म्हणजे मृत्यूनंतर जेव्हा वरील दोन्ही पक्षाची भेट होते ना, म्हणजे तेव्हा ज्याचा पैसा मेला आहे तो त्याची संपत्ती मागतो. तसेच दोघांमधील वाद जाणून बुजून म्हणजे कर्ज घेणाऱ्याचे मांस म्हणजे पुन्हा ज्याच्या पैशानं ते कर्ज फेडलं जातं ना ते कर्ज देणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं. यावेळी ती व्यक्ती वेदनांनी रडत आहे असे लोक रवरव नरकामध्ये जातात. जो माणूस इतरांबद्दल द्वेषाने पोट भरतो, जो चुकीच्या मार्गावर चालतो आणि इतरांबद्दल द्वेष ठेवून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरतो ना, असा माणूस एकटाच मृत्यूनंतर नरकात जातो. त्याच्यासोबत दुसरं कुणीही जात नाही. त्यामुळं हिंदू धर्मातील गरुड पुराणानुसार वरील बहुतांश सर्वच कर्म आहेत ना ते पुरुष करत असतात. त्यामुळं 90% पुरुष आहेत ना हे नरकामध्ये जात असतात. या उलट या पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी कठोर स्त्रिया असतात. त्यामुळं महिला शक्यतो आहेत ना जीवनभर देवधर्म करत आपले पुण्य एकत्रित करत असतात. बघा तुम्ही पाहिलं असेल जास्त उपवास करणाऱ्या सुद्धा स्त्रियाच असतात. बघा एकादशी, चतुर्थी त्यांचे वेगवेगळे व्रतसुद्धा असतात. बघा म्हणजे श्रावण महिना झाला, मार्गशीर्ष महिना झाला म्हणजे जास्त करून उपवास व्रत वैकल्य करणाऱ्या स्त्रियाच असतात ना, म्हणून नरकामध्ये जाण्याचा स्त्रियांचा वाटा कमी आहे. म्हणजेच मृत्यूनंतरचा आता यमलोकाचा प्रवास कसा असतो ना ते आपण पाहूया. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतर त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. म्हणजेच काय, म्हणजेच या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावं लागतं आणि या काळामध्ये आत्म्याला जीवनात केलेल्या सर्व गुण दोषानुसार प्रवासामध्ये पुढं पाठवलं जातं. गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीचा आवाज आहे ना तो कमी कमी होत जातो आणि त्याची सर्व इंद्रियसुद्धा बंद होतात. शेवटच्या क्षणी माणसाला ईश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि अशा प्रकारे तो जगाला वेगळ्या प्रकारे पाहू लागतो. वेगळ्या प्रकारे म्हणजे काय, म्हणजे गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की मृत्यूनंतर यमराजाचे 2 दूत या मृत व्यक्तीचा आत्मा घेण्यासाठी येतात आणि ज्यांना पाहणं आहे ना ते खूप भयंकर असतं. असं म्हणतात ना की मृत व्यक्ती आहे ना आपल्या हयातीमध्ये जसे लोकांशी वागला आहे ना तसं यमदूत आत्म्याशी वागतात. मृत व्यक्ती जर सत्य आणि सदाचारी व्यक्ती असेल
तर त्याला प्राणत्याग करताना कोणतीही अडचण येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं दुसऱ्याला कधी दुःख देऊ नये, नेहमी नम्रतेनं वागावं, नेहमी दुसऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे, म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करावं. त्या पद्धतीनं आपल्याशी यमदूतसुद्धा वागतील ना, म्हणजे हे यमदूत देखील आहे ना, त्याला त्रास न देता यमलोकामध्ये घेऊन जातील. दुसरीकडे जर मृत व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये पापकर्म केले असतील तर यमदूत त्यांना खूप मोठ्या वेदना देतात, त्यांच्या गळ्यात फास बांधतात आणि त्याला यमलोकामध्ये ओढतात. यासोबतच अशा लोकांच्या आत्म्यांना आहे ना, यमलोकामध्ये खूप त्रास दिला जातो. यमलोकात पोचल्यानंतर पुढील कार्य करण्यासाठी आत्मा आहे ना, त्याच्या घरी परत सोडला जातो. म्हणजे आत्मा त्याच्या घरी परत येतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या शरीरामध्ये तो प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. पण असं पाशात बांधल्या गेल्यानं त्याला मोकळीक मिळू शकत नाही. म्हणजे या विधीच्या 10व्या दिवशी आहे ना, जेव्हा कुटुंबातील सदस्य या मृत व्यक्तीचं पिंडदान करतात ना, तेव्हा आत्म्याला यमलोकामध्ये जाण्याचं सामर्थ्य मिळतं. आणि या दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि या जगाशी असलेला संबंध आहे ना, तो देखील संपून जातो. म्हणजे काय, म्हणजे असं म्हटलं जातं ना की एखाद्या व्यक्तीचं आगमन आणि जाण्याची वेळ निश्चित असते. म्हणजे माणसाचा जन्म आणि मृत्यू आहे ना, त्याच्या हातामध्ये असतो का? कधीच नसतो. जो कोणी या जगामध्ये आला आहे ना, तो नक्कीच जाणार आहे. आणि हे एक अपरिवर्तनीय सत्यच आहे ना, जे बदलताही येत नाही. असं म्हटलं जातं ना की मृत्यू ही अशी एक परिस्थिती आहे ना, ज्यातून कोणतंही जीवन सुटू शकत नाही. धार्मिक ग्रंथ गरुड पुराणात देखील या मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे माणसाचं जीवन जगण्याचे अनेक कर्म आहेत ना, त्याचप्रमाणे मृत्यूचेही अनेक मार्ग आहेत. आणि हे मार्ग आहेत ना, गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू सारखा नसतो. काही लोक असतात ना, ते जीवनातील सर्व सुख उपभोगल्यानंतर बघा मरतात सुद्धा. तर काही लोक असतात त्यांचा अकाली मृत्यू होतो. म्हणजे आपण बघा कधी कधी बघतो आपल्या घरातील 10-12 वर्षाचा मुलगा असेल, 15-20 वर्षाचा मुलगा असेल, कधी कधी ॲक्सिडंट होऊन अचानक त्याचा मृत्यू होतो. म्हणजे त्याला अकाली मृत्यू म्हणतात. काही लोक असतात ना, गंभीर आजाराने मरतात, तर काही आत्महत्या करून या मृत्यूला कवटाळतात. म्हणजे मृत्यूनंतर आहे ना, प्रत्येक आत्म्यानं स्वर्ग किंवा नरकात जाणं आवश्यक नाही, तर जन्म आणि मृत्यू व्यतिरिक्त आहेत ना, भगवान विष्णूंनी या गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल देखील तपशीलपणे वर्णन केलेलं आहे. म्हणजे भगवान विष्णूंनी या गरुड पुराणामध्ये मृत्यूचे अनेक गहिरे रहस्य सांगितलेले आहेत. ज्याचा अकाली किंवा अकाली मृत्यू होतो, त्यांच्या आत्म्याचं काय होतं ना, याचा देखील उल्लेख आहे. लोकांचा अकाली मृत्यू कसा होतो आणि आत्म्याचं काय होतं ना, आता ते आपण पाहूया. आता अकाली मृत्यू म्हणजे काय? गरुड पुराण या धार्मिक ग्रंथानुसार भूक, खून, फाशी, विषप्राशन, आगीत जळणं, पाण्यात बुडणं, कोणताही अपघात होणं, सर्पदंश होणं, आत्महत्या करणं किंवा कोणताही गंभीर आजाराने लोक मरतात, त्यांना आहे ना अकाली मृत्यूच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे मृत्यूच्या या सर्व कारणांपैकी आत्महत्या आहे ना, एक मोठं पाप मानलं जातं. मनुष्य हा देवाने जन्माला घातलेला आहे ना, म्हणून जर एखाद्यानं आत्महत्या केली तर तो देवाचा अपमानच मानला जातो ना. म्हणून आजकाल आपण पाहतो की पृथ्वीवर अधर्म, पाप वाढत चाललंय. अशा काही घटना घडतात ना,
ज्यामुळं अनेक आपल्याला अंगाचा थरकापसुद्धा उडतो. बऱ्याचदा अशा आरोपींना शिक्षा मिळत नाही. पण असे एक महान न्यायालय आहे ना, जिथे मनुष्याला त्याच्या सर्व कर्माची शिक्षा मिळते, सर्व पापाची शिक्षा मिळते. म्हणजे स्वर्ग एक अशी जागा आहे जिथे माणसाला मृत्यूनंतर पाठवलं जातं आणि जोपर्यंत त्याचे पुण्य कमी होत नाही ना, तोपर्यंत तो तिथेच राहतो. येथे देवी देवतांचाही वास आहे आणि नरकात मनुष्य त्याच्या पापाची शिक्षा भोगतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याचा जन्ममृत्यूचा फेरा असतो, तो प्रत्येकाला भोगावा लागतो. पण जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत मनुष्याने पुण्यकर्म करायला हवी. मनुष्याच्या जीवनामध्ये कमी दुःख आहेत का? पण तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, पापकर्म करत असतो. जरी त्याच्या जीवनामध्ये त्याला नुसता पैसा हवा असतो, पण त्या पैशामुळं सुख जर मिळत असेल तर तो पैसा तुम्हाला गरजेचा आहे ना. पण त्याउलट जर पैशामुळं तुमच्या जीवनात दुःख होत असेल तर तो पैसा काही कामाचा आहे का? म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत तुमचे हातपाय चालते आहेत तोपर्यंत मनुष्याने भक्तिमार्ग करायला हवा, दत्तगुरूंची उपासना करायला हवी. बघा, म्हणजेच ज्या परमेश्वराला तुम्ही मानत असाल, म्हणजे तुमच्या श्रीकृष्णस्वारी असतील, श्रीराम समर्थ असतील, म्हणजे जो परमेश्वर असेल त्या परमेश्वराचं तुम्ही नामसंकीर्तन करत असाल ना, तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं, उपासना करायला हवी. तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्हाला दुःखापासून वेगळं करेल. जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असतील ना, तरीही तुम्हाला लगेच मार्ग सापडेल. बघा, एखाद्या दुःखी माणसाला विचारा की तू दुःखी का आहेस बरं? त्याच्याकडे उत्तरसुद्धा नसेल, आणि जर उत्तर असेल ना तर त्याच्याकडे फक्त एकच उत्तर असेल की माझ्याकडे पैसा नाही. पण पैसा म्हणजे सुख आहे का, हे जोपर्यंत मनुष्याला समजत नाही ना, तोपर्यंत तो कधीच सुखी होणार नाही. आणि समर्थांनी सुखी होण्याचा मार्ग सांगितलेलाच आहे ना. म्हणजे आपण नरकामध्ये का बरं जास्त जातो? कारण त्याला आपले कर्म जबाबदार असतात ना. म्हणून कर्मश्रेष्ठ करा. जोपर्यंत तुमचे कर्म श्रेष्ठ होत नाहीत ना, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांचे आशीर्वाद मिळवत नाही, जोपर्यंत दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करत नाही, तोपर्यंत आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ होणार नाही. आणि तोपर्यंत आपण निरंतर नरकातच जात राहू. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जे घडेल ते घडेल, मागच्या गोष्टी तुम्ही सर्व विसरून जा. मागे किती पाप केलेले आहेत ना, ते सर्व विसरून जा. मन एकाग्र करा, संकल्प करा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करा. परमेश्वराचं नामसंकीर्तन करा. हे नामस्मरण आहे ना, तुमच्या जीवनाचं मूळ होईल. तुम्ही ऊर्जावान व्हाल. तुमच्या जीवनामध्ये अशी अद्भुत शक्ती निर्माण होईल ना, तुम्ही जे काही कार्य कराल ना, जे कोणतं तुम्ही हाती घेतलेलं कार्य असेल ते श्रेष्ठ होऊन जाईल. तुम्हाला कधी त्याच्यामध्ये अपयश येणार नाही. तुम्ही यशस्वी व्हाल, धनवानसुद्धा व्हाल आणि कर्तृत्ववानसुद्धा व्हाल आणि भक्तिवानसुद्धा व्हाल. म्हणून जास्त विचार करू नका. जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे, असा विचार करून दुसऱ्याच्या संसारामध्ये सुख निर्माण करा. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.